मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग। आता ॲक्च्युली मी इले अंबरनाथला आणि आज हा आमच्या कोमलचो साखरपुडो तो हा अंबरनाथला जसं मागे पण तुम्हाला बोलले होते गाणी वाचत त्याचीच साखरपुड्याची। तर आज हा तिचो साखरपुडो अकडे अंबरनाथला तिच्या आत्तीच्या घराकडे। आणि आता ऑलरेडी आमका लेट झाला, सकाळी आम्ही 9ला निघाला होता, आता इला अकडे नाही 9ला नाही 9:30ला निघालो आणि आता हे 11:15पर्यंत आम्ही अकडे पोचलो कोमलच्या घराकडे। आता साखरपुडो सुरू होत, माका थोडीशी चेंज करूचा। तर चला पुढची प्रोसेस तुमका। शैलेश कोमलचा नवरो जो काय करता कडे आणि याकडे आमच्या चालू आहे कोमलचं फोटोशूट। हे बघा चष्मे वगैरे काढल्यान प्रॉपर, नवीन लेन्स आल्यान भारी वाटतं पोरा। ही आमची जोडी शैलेश आणि कोमल। तुझी फ्रेंड आहे थांब। त्याचबरोबर जो जागेचो मालक असत आपण जे म्हणते त्याका आज या ठिकाणी नारळ आणि पानं सगळं ठेवले, बहुमान ठेवलेलं। त्याचबरोबर आपलं घरचं ब्राह्मण, त्याचबरोबर पितर घर आपली 5 तुळशी पत्रा, निर्मशात एक सुपारी आणि दांडेकरी आपलं पानाचं आंब्याचं पान ठेवलं आहे, पूर्णपणे पाहून केलेलं। आज या शैलेश आणि कोमल यांचा जो काय साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज जो आयोजित केलेला आहे त्याप्रमाणे जो साखरपुड्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडू आहे। त्याचबरोबर त्यांचं पुढे लग्न कार्य आहे, त्याच्यात पण कोणतंही सांगणं बोलणं करणं करतो, जात कसा निंदा दिवसती काही जरी असली तर पूर्णपणे आज तुम्ही पाठी हटवची आहे आणि चांगलेल्या वेळेत व्यवस्थित त्यांचं कार्य निर्विघ्नपणे पार पडून देण्याची आज जबाबदारी पूर्ण देवतेवर तुमच्या ठेवून दिसत। त्याप्रमाणे सगळी देवता तुम्ही राजीपणा समजा चल गो थांब। तर मित्रांनो हा आहे शैलेश आमच्या कोमलचा नवरा। कसं वाटतं शैलेश? मस्त वाटतं। थोडं काय कार्यक्रम बाकी आहे, बघूया आता। का पहिलं पार्ट तो एकदम पटकन झालो, सेकंड पार्ट काय आहे माका पण माहीत नाही। केक बीक काय कट करतले असं वाटतं। चला पण आकडतो ना एरिया मस्त आहे बघा। असं वाटतं की प्रॉपरली गावाकडे दिलं आहे ॲक्च्युली। ह्या अंबरनाथमध्ये आतल्या साईडला प्रॉपर गाव टाईपच आहे, पण छान आहे, खूप भारी। ओके दुकान हे अंगठे होत। आता तुझं काय कडे काय ही हात धुतलं। मित्रांनो ही कोमलची आहे, ही कोमलची आहे।
मित्रांनो ही कोमलची आई. राहुल अरे हस बेटा भरो काय बोलतो हा. त्याला सांगतो तुम्हाला. ओपन करून देऊ. एकत्र फोडणार. काय करतो कोमल? चला या. काका ह्या फोडतात नाही. तसं नाही एका हातीनेच फोडतो. कोमल काय या एका हाताने फोड. पकडतो ना एका हाताने ना एका हाताने एका हातानेच फोडू. असा दिवस दोन कसे वाढलं. अरे वा. साखर बरोबर येत नाही त्याला थोडी. साखर भरवायची आहे. आता भरो साखर अशा प्रकारे साखरपुडा झालो हा. आणि आता हे याकडे बसलेत बाजूक आमच्या कोमलचे बाबा, कोमलचे वडील. साखरपुडा तुम्ही आता बघितलाच अशा प्रकारे केल्यानंतर आता कॉपीराईट होते घेताला गाणी कंटिन्यू चालू. मित्रांनो हे कोमलचे आई पप्पा आहे बघा. आहे तुम्ही बघितला सगळं साखरपुड्याची प्रोसेस. हां प्रोसेस तुम्ही म्हणू शकता, पद्धत म्हणू शकता. साखरपुड्याचो फंक्शन ह्या प्रकारे झालेलो हा. आणि छान झालो. म्हाका जर काय आवडलं असत ना तर त्या म्हणजे अकडचं वातावरण. ह्या घर पण बघा, घर पण लय मोठा. म्हणजे आपण गावा कसं असता कोकणामध्ये आजूबाजूचं वातावरण पण, आजूबाजूचा स्पेस पण पूर्ण गावासारखाच आहे पूर्णपणे. थांग तर JCB आणि ट्रक घेऊन, म्हणजे छोटं ट्रक घेऊन येलो त्या मातीमध्येच खेळता. तर खूप भारी वाटतं. आता शैलेश म्हणता की दादा आमच्याकडे चालला, आमच्याकडे हळद मोठी आहे. आता त्याचा म्हणणं चुकीचं नाही आहे, पण प्रॉब्लेम असो हा की बहीण आहे त्यामुळे आकडे थांबणं गरजेचा. तरी बघूया कसा जमता. आता आकडे जर लवकर झाली आणि जर आमका त्या जाऊन मिळाला. हाला की जवळ नाही आता मुरबाड, अंबरनाथवरनं मुरबाड म्हणजे 1 तास त्याच्या घराकडे जायचा, म्हणजे 1 तास लागतो लो. तर त्या रात्री जमणार नाही बारक्याक घेऊन. तर ह्यो असो बघूया आता काय होता. आणि आज आमका हळद पण हळद झाल्यानंतर बहुतेक मी आणि रसिका जाताला रसिकाच्या मैत्रिणीकडे राहू रात्रीचे डोंबिवली. आता बोला मका मैत्रिणीकडे जाऊन भेटूचा पण त्याकडनं बघू किती लांब किती जवळ असत तर नक्की जाऊन आहे. जास्त लांब होताला झाला तर मग आकडेच थांबणार.
आणि उद्या लग्न हा अंबरनाथला कधीतरी हॉल घेतल्याने माका एक्झॅक्टली माहीत नाही. तर सगळा जो फंक्शन आहे ना सगळं ह्या एकाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू होतो. तर बघत राहा ही व्हिडिओ. चला मित्रांनो, त्याकडे हे लावतो हळद आमच्या कोमलला अशी लावतो. हां मी आहे मग बोल मग. ही मुलांकडची पद्धत आहे ना, मुलांकडची पद्धत नाही. तर मित्रांनो, आता कोमलला ॲक्च्युली ह्या मुलाकडच्या साईडच्या रिवाजाप्रमाणे त्यांनी आत्ताच हळद लावली. आणि इकडची पद्धत आहे ती आपण म्हणजे आमच्याकडे रात्री हळद लावतात ह्या साईडला. चला मुलं गा शैलेश चालला जा सावकाश जा, भेटतो उद्या. मित्रांनो, आता झाली संध्याकाळची वेळ. ॲक्च्युली दुपारी झोपला होता आणि आता ना ह्यांच्याकडे माका आता असा कळला की पहिला कोमलचा पुण्यवचन होतला आणि नंतर मग हळद होतली आणि उद्या डायरेक्टली लग्न. आता प्रत्येकाच्या ठिकाणी काही पद्धती वेगळी असतात. तर ह्या ठिकाणी जा माका कळला आता पुण्यवचन पहिला करतले रात्री हळद आणि उद्या लग्न. तर तोपर्यंत अकडनं एक यांच्याकडे लय छान मस्तपैकी म्हणजे मस्तपैकी काय गोठवा मशीनचो तुका दाखवत. चला हे बघा, जे ह्याचे जे मालक आहेत ना या खोलीचे सगळ्या इथे म्हशी आहेत बघा यांच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 की 12 म्हशी बहुतेक आहेत. बारका रेडकू पण आहे, गाय पण आहे एक. तर चारा बिरा ते ठेवला आहे. मेन रोड आहे बघा आणि इकडे यांचं हे घर आहे. मस्त आहे, पूर्ण गावचा फील आहे. ॲक्च्युली गाव टाईप पूर्ण गावच आहे ॲक्च्युली हे, पण अंबरनाथ कसं डेव्हलप बऱ्यापैकी आहे म्हणून. बघा हे मालक आहेत. अथांग मस्ती करतात. काय डान्स हवा. बाबू तुला मी बेडूक डान्स नाही बोललो करायला. मित्रांनो, आमची नवरी हे आता काय करतो गो पुण्यवचन ना. आता पहिला याचा होताला पुण्यवचन. केळवण कसला केळवण आणि काय म्हणून केळवण असतं आता. तर मित्रांनो, काही पद्धतीनुसार मला माहीत नाही ह्यांच्याकडे. आता पहिला याचा होताला केळवण. तर नक्की सांगा कोमल आमचा कसा दिसता, कमेंट करून नक्की सांगा. अतिशय भारी दिसता आमचा पोर, एक नंबर. आता हा पुण्यवचन पहिला, नंतर मग हळद. तू चष्मा लावून नको कोमल. तू काय करतेस. रे कोमलचे वडील. आता ह्या सुरू झाला पुण्यवचन कोमलचा. ही आमच्या कोमलच्या आई. पहिला कोमल आणि हे बांधतात का कोमला मुंडावळी. बोटला साईडने हा प्रॉपर आहे.
प्रवर्तमानस्य अद्य तुमचं नाव आणि गोत्र सांगा. तुमचं नाव काय? संगम कृष्णा मुळी तुझा मुळी त्यांचं नाव काय? गोत्र नमने नाना बनान्नादिकेन बलं नमने. आता तुमचे गाव दे काय गाव देवता भो नमः अनंगं वरुणगंगे जयमुनि गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् दोन बऱ्या पाणी घेतला. महागणपती देवता मित्रांनो ही बघा, ही फॉरेनची मांजर. तोंड दाखवत नाही बाबू, हात नको लावा बेटा, आपल्याला माहीत नाही नको आता. ही हा फॉरेनची मांजर काय बांधल्याने या रशी. आले एक नंबर. मस्त हा पण मित्रांनो. हे बघा कसली हा बघा, हे बोको की मांजरा. ठीक बोको नाही हो, मांजर नाही. काय नाही बोको मांजर, बोकोचं वाटतं. फॉरेनची आहे म्हणून काय कळत नाही. कशावरून ती फॉरेनची आहे? फॉरेनचीच आहे म्हणजे वाईट असं पण म्हणायचा. वाईट आहे म्हणजे फॉरेनची. भारी वाटतं बरं ते का काय, आपल्याला काय एवढं माहीत नाही फॉरेनची आहे का. पण बोका की मांजर माहीत नाही. आता कोमल पडता सगळ्यांच्या पाया, आणि त्यांचे आई वडीलसुद्धा. मित्रांनो ही आमच्या कोमलच्या केळवणाची तयारी. फॅमिली केळवण ना बघा. आता तर मित्रांनो हे आमचा हा कोमल, आणि आता आम्ही चालला रसिकाच्या मैत्रिणीकडे. कोमलच्या हळद अजून त्या माका वाटतं 11:30 वाजतले. मिले ह्या काय ह्या बो छापो इलो राहू दे नथ राहू दे. हे तुला माहिती आहे का? नवरी असती. चला मित्रांनो, आमच्या ही कोमलच्या केळवणासाठीची स्वागत आणि एंट्री. कोमलचा कौटुंबिक केळवण. बघा विश्वास आहे बघ पळवत नाही तुला मी. चल उजवा पाय पहिले ठेवायचा, त्याच्या पुढे कधी झालं सर्वांना गुड मॉर्निंग. आज हा आमच्या कोमलचं लग्न, आणि जसं मी तुमका कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आम्ही रात्रीला रसिकाच्या मैत्रिणीकडे. रसिकाची मैत्रीण म्हणजे प्रियंका, आडनाव काय प्रियंका सोनावणे. तर ही आहे प्रियंका. प्रियंका रसिकाची बालमैत्रीण.
कॉलेज फ्रेंड, हां बालमैत्रीण नाही, कॉलेज फ्रेंड. सो प्रियंका थँक्यू, आम्हाला इकडे झोपायला मिळालं, जेवायला घातलं रात्री त्यामुळे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ही प्रियंकाची मुलगी बाय कर. हाय बेटा, हाय कर ना. हाय. लास्ट आहे ती. तर आता इकडनं आम्ही चाललो आता सुयोग मंगल कार्यालय. सुयोग मंगल कार्यालय अंबरनाथ. इकडनं अर्धा तास दाखवत आहे. चला, बाकीची आमची गँग तिकडे ऑलरेडी आलेली आहे. आम्हीच लेट आहोत आज. हां, आणि आम्हाला लेट झाला ॲक्च्युली. प्रियंकाच्या घरी एकदम खूप भारी वाटलं आहे इकडे. चांगला एरिया आहे इथे डोंबिवलीच्या याच्यामध्ये, आणि फ्लॅट वगैरे खूप छान आहे तिकडे. चला मग भेटूया आपण आता रेल्वे खेळायला. लग्नामध्ये. आम्ही इलो इकडे हॉलमध्ये. आता वाजले 11:30 आणि मुहूर्त किती जो रे? 11:57. पोरगी इली या, पोरगा जो इलो नाही. चला, आणि आमचे मेंबर पण इले आहेत. साहिलाकडे इलो आहे. साहिल, मनोहर साहेब इलेत आमच्याकडे. आता झोपून इलो गाडीवर ना. कोमलचे बाबा कांदेपोहे खातो आहे. आणि यो हॉल. तुला खायला होत नाही. छोटो आपण चांगला. त्या साईडला सगळी जेवणाची व्यवस्था केली आहे. अजून कसं कोणी आणले भांड? ती बघा ये पुढे ये पुढे ये. पहिला चष्मा काढ, ये चष्मा काढ. हो दादा. काठी ये पुढे. काठी हे सगळे झाल्यानंतर ते पुढे ये. हो, बाजू 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 बाजू. मित्रांनो, हे कोमलचे वडील आणतायत. आणि कसं वाटते?
सुरुवात जेवणाची. हे काय खावा. फुलांची ओढ ओढ कोमल कोमल ओढ ओढ मायला ओढ. दोघांना फार फार शुभेच्छा. हे घ्या दाखवते. तर मित्रांनो आता आम्ही फायनली इलाव घराकडे. आता 4 वाजता म्हणजे निघालो आम्ही 2:30 वाजता आणि पोचलो 4ला. लवकर इलाव. आणि काय आला ॲक्च्युली म्हाका आता जाऊचं माझी म्हणजे मिटिंग आहे ऑफिसची आणि वर्क फ्रॉम होम चालू आहे माझा. आणि कसा गेलं होतं कडे तर मग सुट्टी काय मिळू नका कारण सुट्टी मी ऑलरेडी का घेतलं होतं. आणि आता
त्यामुळे माका लवकर निघूचा लागला. आणि आता मी रसिका आणि आता गेला घराकडे. सो ह्या होता आमच्या कोंबडाचं लग्न. हळद, पुण्यवचन, साखरपुडो आणि लग्न सगळं एकाच ब्लॉगमध्ये आहे. हालाकी मी 2 ब्लॉग करणार होते, पण मला लग्नाचं एवढं ब्लॉग जास्त मोठं वाटलं ना, कारण का मुहूर्त होतो 12:30 काहीतरी आणि 11:57 आणि आमचं नवरदेव इले 12:20 वाजता. त्यामुळे सगळाच मिसमॅच झाला. त्यामुळे मला पुढे थांबून भेटला नाही, निघाले. तर चला, आमच्या कोंबल्या खूप खूप शुभेच्छा तिच्या भावी आयुष्यासाठी. शैलेशला पण शुभेच्छा, प्लस शैलेशला पण मागणी, बाबा आमच्या बहिणी सांभाळ, नीट का जप. तर दोघांना पण पुन्हा खूप शुभेच्छा. देव तुम्हाला खूप खुश ठेवू, आनंदी ठेवू परमेश्वर. चला, तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता ॲक्च्युली गॅप माझ्या व्हिडिओमध्ये लय पडता, कारण का सध्या गावात जाणार हा नका आहे. आता पुढचा जो ब्लॉग आहे तो आता आम्ही काहीतरी बाहेर खाली चाललो, तर तुमका त्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळत. तर नक्की त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, लाईक केला नसेल तर. आणि तुम्हाला व्हिडिओ परत त्या दिसाव्यात त्यासाठी बेल आयकॉन हिट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला ज्या व्हिडिओ येतील त्याचा तुम्हाला अपडेट येईल. तर चला, सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामुख्याने हेल्दी राहा. केसावर गेली. बाय.